आता पाहुयात बातम्या विस्ताराने। एक महत्त्वाची बातमी। वर्षा गायकवाड यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली आहे। मुंबई पालिका निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती व्हावी अशी इच्छा वर्षा गायकवाडांनी बोलून दाखवली आहे, तर मनसेसोबत युती करण्यास काँग्रेसनं नकार देत टीका केलेली आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी सिल्वर ओकवर जात शरद पवारांची भेट घेतली। मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती व्हावी अशी इच्छा वर्षा गायकवाडांनी बोलून दाखवली आहे। पवारांच्या एनसीपी बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ। ही खूपच प्राथमिक मीटिंग होती। अनेक वेगळ्या विषयांवर चर्चा झाली, त्यामुळे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा बसायचं ठरवलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी ते योग्य असेल आणि संविधानाच्या चौकटीत असेल त्या भूमिकेला आमचं नेहमीच सहकार्य आणि साथ असेल। सिल्वर ओकवर गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये वर्षा गायकवाड, अमीन पटेल, असलम शेख, ज्योती गायकवाड यांचा समावेश होता। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीचा हात पुढे करताना काँग्रेसने मनसेवर मात्र टीका केली। आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। कारण मुंबई ही असं शहर आहे की ज्याच्यामध्ये देशामधले सगळ्या राज्यामधली लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांबरोबर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये, ते पाहिल्यानंतर अद्यापही त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही, पण करावं त्यांनी स्वबळ। आमची काय तसं हट्ट राहील आमच्याच बरोबर या म्हणून असं हट्ट राहणार नाही। काँग्रेसनं आघाडी आणि युतीसाठी स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी हे स्पष्ट केलंय। मुंबई काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भावना आहे। मनसेसोबतच्या युतीवरून हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया आहे। काँग्रेसने आघाडी आणि युतीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर सर्व अधिकार दिले होते आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेमध्ये आपण बघत आहोत की अनेक ठिकाणी आम्ही स्वबळावर आहोत, तर कुठे महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत। काही ठिकाणी शेतकरी संघटनेसारख्या, वंचित सारख्या संघटना पक्ष आमच्यासोबत येत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना ही स्वबळाच्या अनुषंगाने आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत। कोणी कोणासोबत असलं पाहिजे नसलं पाहिजे हा काही आशय काँग्रेसच्या माध्यमातून नाही। तुळजापूरच्या भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झालेत। राजकीय पक्षानं लाच सोडली, चांगल्या कामाची अपेक्षा करणं चुकीचं। ओमराजेंनी भाजपसह राणा पाटलांवर निशाणा साधलाय। विष पसरवणाऱ्या लोकांना केराची टोपली दाखवणं गरजेचं, या शब्दात ओमराजे निंबाळकरांनी टीका केली आहे। ड्रग्ज प्रकरणामधील आरोपी विनोद उर्फ पिंटू गंगणेच्या उमेदवारीवरून खासदार ओमराजे निंबाळकर आक्रमक झाले। सुप्रियाताईंच्या वडिलांच्या आशीर्वादामुळे तुम्हाला 40 वर्ष ह्या धाराशिव जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली। त्यांनाच तुम्ही मला वाटते पत्र लिहून विचारणा करताय। आधी स्वतः तपासा ना, कशासाठी पत्र लिहितोय आपण, कुणासाठी लिहितोय, तुमचं काय म्हणणं आहे? हा देव माणूस आहे का? ड्रग्ज मध्ये ज्याला पोलिसांनी अटक केलं हा देव माणूस आहे का? राजकीय पक्षानं सगळी लाच सोडून दिले त्या, आणि खास करून राणा पाटलाचं नाव घ्यायला पाहिजे। मला वाटतं त्यांच्याकडनं चांगल्या वागण्याची, चांगल्या कामाची अपेक्षाच करणं गैर आहे। ह्या प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या माणसाला जर राणा पाटलाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तुळजापूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत, थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जर भारतीय जनता पार्टीची उमेदवारी राणा पाटलाच्या माध्यमातून दिली जात असेल तर आता तुळजापूरमधल्या जनतेनं आता विचार करायची वेळ आहे की अशा पद्धतीचं विष हित पसरवणाऱ्या लोकांना आता आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला निर्णय त्या ठामपणे दाखवून मला वाटतं त्यांना आता केराची टोपली दाखवणं गरजेचं आहे।